कृत्रिम बुद्धिमत्ता सज्जता निर्देशांक, आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रिपेअर्डनेस इंडेक्स. आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल खूप जास्त बोललं जातं ना, तर तो IMF न प्रकाशित केलेला आहे. बघा, नाही तर इथं ओपन AI देतील किंवा सायन्स अँड टेक रिलेटेड एखादी ऑर्गनायझेशन देतील आणि कन्फ्यूज करतील. जगभरातल्या 174 देशांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रिपेअर्डनेस चेक केला यांनी. याच्यामध्ये पहिले 3 देश आहेत, सिंगापूर, डेन्मार्क आणि अमेरिका. म्हणजे इथं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रिपेअर्डनेस जो आहे तर तो चांगला त्या ठिकाणी आहे. भारताचा क्रमांक याच्यामध्ये 72वा आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रिपेअर्डनेसच्या बाबतीमध्ये. ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स, राईट, म्हणजे जगातली राहण्यायोग्य शहरांची यादी इंटेलिजन्स युनिट इकॉनॉमिस्ट नावाच्या संस्थेद्वारे हा रिपोर्ट पब्लिश करण्यात आला. त्याच्यात पहिली 3 शहरं आहेत, व्हिएन्ना ऑस्ट्रिया, कोपनहेगन डेन्मार्क आणि झुरिच स्वित्झर्लंड. शेवटचं शहर यातलं आहे दमास्कस. तर भारतीय शहरांचा विचार केला राहण्यायोग्य शहरांमध्ये तर नवी दिल्ली प्रथम क्रमांकावरती आहे, नंतर मुंबई त्या ठिकाणी आहे. जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांक, एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स, हा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे पब्लिश केला जातो. बघा इथं फसवतील काय, इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी IEA द्वारे पब्लिश केला जातो, राईट. आणि तुम्ही म्हणाल एनर्जी म्हटल्यानंतर तेच करतील की नाही, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. सो पहिले 3 देश आहेत याच्यामध्ये, स्वीडन आहे, डेन्मार्क आहे आणि फिनलंड आहे. भारत याच्यामध्ये 63व्या क्रमांकावरती आहे. QS बेस्ट स्टुडंट सिटीज 2025 म्हणजे विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्कृष्ट शहरांची यादी. त्याच्यामध्ये पहिल्या 5 शहरांमध्ये लंडन आहे, टोकियो आहे, सोल आहे, म्युनिक आहे आणि मेलबर्न आहे. भारताचा जर का विचार केला तर याच्यामध्ये दिल्ली आहे 111व्या क्रमांकावर होतं, मुंबई 113, बंगळुरू 130 आणि चेन्नई 140.